पुढच्या बातमीकडे जाऊया। सध्या देशभरात गाजत असलेल्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सोनम रघुवंशीनं हत्येची कबुली दिली आहे। मेघालय पोलिसांनी अधिकृतरित्या ही माहिती दिली आहे। राजा आणि सोनमचं काही दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं। त्यानंतर हनीमूनसाठी ते मेघालयमध्ये गेले होते। तिथं राजा बेपत्ता झाला। नंतर त्याची हत्या झाल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं होतं। कबूल किया है ये सब में वो ये कंस्पिरेसी में तो वो साजिश है। फिलहाल यही दिख रहा है कि ये लव एंगल, परंतु हम लोग थारो इन्वेस्टिगेशन करेंगे ताकि वील गेट टू द रूट ऑफ द मैटर। अभी फिलहाल हम लोग 10 दिन का रिमांड मांगेंगे और उसके बाद जब एग्जामिनेशन और इंटरोगेशन के बाद फिर हम लोग रिकंस्ट्रक्शन के लिए रवाना हो जाएंगे। तर मेघालयात घडलेल्या राजा रघुवंश हत्या प्रकरणी राजाच्या आईनं खळबळजनक दावा केलाय। सोनमच्या पत्रिकेमध्ये मंगळ दोष होता आणि त्यात सुधारणा करण्यासाठी तिनं राजाची हत्या केली। त्यानंतर तिचा राज खुशवाहशी विवाह करण्याचा प्लॅन होता। तिच्या आईला याबद्दल सगळं माहीत होतं असा आरोप राजाच्या आईनं केलाय। एवढंच नाही तर गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरामध्ये सोनमनं तंत्रमंत्र केल्याचा दावा देखील राजाच्या आईनं केलाय। या सर्व आरोपांमुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे।